वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. सहकार इयत्ता 12वी, इंग्रजीमध्ये नाव आहे कोऑपरेशन आणि 53 हा त्याचा कोड नंबर आहे. आणि ही प्रश्नपत्रिका 25/2/2025 म्हणजे 25 फेब्रुवारीला हा झालेला पेपर आहे बोर्ड परीक्षेचा, असं इंग्रजीमध्ये नाव आहे. 53 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 25/2/2025 म्हणजे यावर्षीची 25 तारखेला सहकार या विषयाचा 12वी बोर्डचा पेपर झालेला आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते तिथे आणि 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता पुढे 12वीचा पेपर द्यायचा आहे, 11वीला आहेत ते आता सध्या, त्यांना ही प्रश्नपत्रिका खूप उपयोगी होईल. स्क्रीनशॉट काढून तुम्ही सोडवू शकता. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. सूचना प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत. तिसरी सूचना, डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात आणि प्रश्नपत्रिकेत डाव्या बाजूला प्रश्नांचे क्रमांक दर्शवलेले असतात. चौथी महत्त्वाची सूचना, सर्वच विषयांना वापरायची नेहमी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे, मुख्य पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. ही खूप महत्त्वाची सूचना आहे. पाहूया आपण प्रश्न पहिला. पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे आणि त्यातील अ प्रश्न 5 गुणांचा. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचनाच दिलेली आहे, पुन्हा लिहा. म्हणजेच काय तर विधान पूर्ण लिहायचं आणि विधानाच्या मध्ये रिकाम्या जागी उत्तर लिहायचं. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि पुढचं विधान लिहायचं. या क्रमाने उत्तरपत्रिका लेखन करा. 1. सभा तहकूब करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. पर्याय: अ. अध्यक्ष, ब. नाममात्र सभासद, क. सचिव. क्रमांक 2. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये टिंबटिंब करण्यात आली. पर्याय: अ. वाढ, ब. स्पर्धा, क. कपात. 3. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. पर्याय: अ. 2, ब. 4, क. 6. क्रमांक 4. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत करण्यात आला. पर्याय: अ. 1912, ब. 1904, क. 1925. आणि 5. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही टिंबटिंब या ठिकाणी आहे. पर्याय: अ. पुणे, ब. नागपूर आणि क. नवी दिल्ली. ब प्रश्न आहे, जोड्या जुळवा. 5 गुण आहेत योग्य जोड्या जुळवण्यासाठी. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 5 बाबी आहे आणि ब गटामध्ये 10 बाबी आहेत. त्यापैकी फक्त 5च जोड्या लागणार आहेत. अ. मॅकमेलन समिती अहवाल. ब. अंतिम सभा. क. सचिव. ड. ग्राहक आणि ई. जिल्हा उपनिबंधक. ब गटामधल्या बाबी पाहू. 1. सहकारी संस्थेचे अस्तित्व. 2. सहकारी संस्थेचा सेवक. 3. 1915. 4. सहकारी संस्थेचे सावकार. 5. सहकारी संस्थेचा शेवट. 6. राज्यस्तर. 7. स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. 8. 1951. 9. दुय्यम स्थान आणि 10. जिल्हा स्तर. 5 जोड्या लावायच्या. 5 गुण आहेत. क प्रश्न, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं. क्रमांक 1. सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते. 2. अवैधानिक पुस्तके तयार करणे कायद्याने बंधनकारक आहे. 3. अध्यक्षांच्या गैरहजेरीत पदभार सचिव सांभाळतो. 4. सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय आहे. 5. सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती राज्य शासन करते. प्रश्न पहिल्यातलाच ड आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण आणि 5 प्रश्न.
क्रमांक 1. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू कोणता? 2. लाभांश म्हणजे काय? 3. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? 4. तालुका पातळीवर सहकारी संस्थांचा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण असतो? 5. निरंतर हिशेब तपासणी म्हणजे काय? प्रश्न दुसरा. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 लिहायच्या आहेत आणि 6 दिलेल्या आहेत. 6 पैकी 4 सोडवायच्या, 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला किंवा एका संकल्पनेला 2 गुण. क्रमांक 1. व्यवस्थापन समिती. 2. नवीन आर्थिक धोरण. 3. नाममात्र सभासद. 4. लवाद. 5. खजिनदार. 6. सहकार प्रशिक्षण. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. क्रमांक 1. नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. 2. सहकारी संस्था राखीव निधी उभारतात. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. 3 पैकी 2 सोडवायचे, 6 गुण. प्रश्न 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3च फरक सोडवायचेत आणि 4 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका फरकाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. पहिली साधारण मंडळ सभा आणि अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. 3. क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. 4. भाग आणि कर्ज रोखे. 4 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न 5. संक्षिप्त टिपा लिहा. म्हणजे थोडक्यात टिपा लिहायच्यात. कोणत्याही 2. 3 दिलेले आहेत. 3 पैकी 2च सोडवायच्या, 8 गुण. म्हणजे एका टिप लेखनासाठी किंवा उत्तर लिहायला 4 गुण आहेत. 1. सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. 2. सहकार चळवळी पुढील आव्हानांवरील उपाय. 3. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. 3 पैकी 2 सोडवा, 8 गुण. प्रश्न 6. कारणे लिहा. कोणतेही 2च सोडवायचे 8 गुणांच्यासाठी. 4 दिलेले आहेत. म्हणजे एक कारण लिहिण्यासाठी 4 गुण. 4 दुने 8. 1. नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. 2. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. 3. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. 4. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा जास्त रकमेचे भाग धारण करता येत नाही. 4 पैकी 2 सोडवा, 8 गुण. प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 पैकी 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 2. सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज नामंजुरीबाबतचे पत्र लिहा. 3. सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती? 3 पैकी 2 सोडवा, 10 गुण. शेवटचा 8वा प्रश्न. सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा, त्याला 8 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न सविस्तर लिहायचा. 8 गुणांचा प्रश्न आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच माझ्या नावाने टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे. तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3ही शाखांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, कारण तुमची कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.